सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील तमाम शिक्षकांना शुभेच्छा देत आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक पूज्य भावा शिंपी गुरुजींनी 1962 साली लावलेले रोपटं आज महाराष्ट्रात राज्यातील शिक्षकांची अग्रणी संघटना म्हणून काम करत आहे। मागील 62 वर्षात शिक्षक समितीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अनेक लढे उभे केले। अनेक चळवळीतील अनेक लढ्यात सक्रिय सहभाग घेतला। 1978च्या 54 दिवसाचा संप हा शिक्षक समितीच्या दृष्टीने फार मोठा लढा आणि त्यात आपलं योगदान राहिलेलं आहे। आजही राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, शाळांचे प्रश्न आहे। मागील काही वर्षांमध्ये आपण पाहिलं की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत नकारात्मक झाला आहे आणि प्रश्न ढीगभर पडलेले आहेत। त्याचप्रमाणे काही कर्मचारी आणि शिक्षकांचे सुद्धा अनेक प्रश्न फार महत्त्वाचे आहेत। जुन्या पेन्शनचा प्रश्न आजही पूर्णपणे सुटलेला नाही। जोपर्यंत राज्यातील सर्व कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत शिक्षक समितीसारख्या संघटनेला स्वस्थ बसणे शक्य नाही। विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत। नवीन संच मान्यतेच्या निर्णयाप्रमाणे जे निकष ठरवले आहे त्या निकषाचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांना संपूर्णतः गुणवत्ता पूर्ण शिक्षण आपण देऊ शकत नाही। राज्यातील अनेक शिक्षकांची पदे भविष्यात व्यपगत होणार आहे आणि त्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि शोषित वंचितांच्या मुलांचं अतोनात नुकसान होणार आहे। विद्यार्थ्यांना बीपीएलच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या उपस्थिती भत्ता योजनेत बदल करणे क्रमप्राप्त आहे। आज 2 महिने होऊन शाळा सुरू झाली असताना सुद्धा विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही आहेत। शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटया नाही आहेत, आसनपट्ट्या नाही आहेत, डेस्क बेंच नाही आहे। असे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कटिबद्ध आहे। शिक्षकांचे काही प्रश्न आहेत। शिक्षकांच्या प्रश्नामध्ये प्रामुख्याने जुन्या पेन्शनच्या प्रश्नासोबतच काही नवीन प्रश्न, धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे। 2000 मध्ये शिक्षण सेवक योजना लागू झाली। ती योजना मुळातच मान्य नव्हती। शिक्षक समितीने त्यावेळेसही लढे दिले, परंतु आज इतक्या वर्षानंतर या योजनेचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे। पवित्र पोर्टलने लागलेल्या नवीन लोकांची जर वयाचा विचार केला तर ते लोक पेन्शनसाठी किमान 20 वर्षाची नोकरी पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळे शिक्षण ही सेवक योजना बंद करून पूर्ण पगारावर शिक्षक नेमले जावेत अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शासनाकडे मागणी आहे। सोबतच शिक्षकांचं जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदलीचं धोरण सुसह्य अशा बदल्या झाल्या पाहिजे। अशा प्रकारचं बदली धोरण संघटनांसह चर्चा करून शासनाला तयार केलं पाहिजे। पवित्र पोर्टलला आलेल्या इतर जिल्ह्यातही शिक्षकांना भविष्यात आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळाला पाहिजे ही शिक्षक समितीची मागणी आहे। विषय पदवीधर शिक्षकांची समान वेतन श्रेणी, वेतन त्रुटी असे अनेक प्रश्न आहे। वसतिशाळा शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने सर्व योजनांचा लाभ देणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची जुनी सेवा नवीन जिल्ह्यात सेवा ज्येष्ठांसाठी गृहीत धरणे अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी आपल्याला भविष्यात लढा उभारायचा आहे। आणि त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे जे खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या माध्यमातून आपल्यावर जे संकट आलेलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद पडण्याचं जे शासनाचं अप्रत्यक्ष धोरण आहे त्या धोरणाला आपण विरोध केला पाहिजे आणि राज्यात पुढे जे विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्हावं, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून ठोस धोरणात्मक निर्णय घेतले जावे यासाठी सुद्धा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची भूमिका निश्चितपणे राहील। शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून समन्वयाने संघर्ष करण्यास कटिबद्ध आहोत आणि भविष्यात शिक्षकांना एक चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे, शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न राहतील। आज 62व्या वर्धापन दिनानिमित्त पुनश्च राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय समिती।